माणुसकी म्हणजे जाणीव. माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीला दिलेला आदर. माणुसकी म्हणजे माणसातील माणूस ओळखून पुढे दिलेला मदतीचा हात. पण खरंच सध्या माणुसकी शिल्लक आहे का ह्या जगात? रसिक श्रोते हो, नमस्कार. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देऊन मी कुमारी समीक्षा शिवाजी पडाख आजच्या ह्या विचार मंचावर माझे विचार मांडत आहे. हरवत चाललेली माणुसकी. कोणता तरी एक महान कवी म्हणाला होता, बंदूक रक्षकाची बनवे भक्षा झोपेन भयमुक्त, अशी एकही रात्र नाही माझाच देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही. खरं तर मित्रांनो, किडे मुंगी पशु पक्षी राणे वने झाडे झुडप्यांच्या पसरत राहण्यापेक्षा थोडंच तर मेंदू, दोन हात दोन पाय लाभलेली जमान म्हणजे माणूस. ज्याच्या हृदयात प्रेमाचे श्रद्धेयुक्त झरे वाहतात तो म्हणजे माणूस. पाची विचार करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता तो म्हणजे माणूस. माणसाच्या बुद्धीची झेप एवढी तो चंद्रावर जाऊन पोहोचला, माणसाच्या बुद्धीची धाव एवढी तो मंगळावर जाऊन पोहोचला. अहो, माणसाने काही नाही केलं. त्याने समुद्र काबीज केल्या, नद्या अडवल्या, जंगले ताब्यात घेतली आणि इथंच खरा गोळ झाला. ज्या वेळेस त्याने जंगले ताब्यात घेतली त्याच वेळेस त्याच्या मनामधील हिरवाई देखील संपून गेली. त्याने पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले हो. ज्या प्रकारे त्याने विशाल समुद्र काबीज केला त्याच प्रकारे त्याच्या मनामधील ते प्रेमाचे झरे जणू आटायला लागले. ज्या वेळेस त्याने समुद्रावर राज्य केलं त्याच वेळेस त्याच्या मनामध्ये अशुद्ध विचारांची डबकी निर्माण झाली. अहो, एवढंच नाही, त्याने ताराग्रहांना प्रदक्षिणाही घातल्या, पण तिकडे त्याच्या मूळ संवेदनालाच जणू काही ग्रहण लागलं. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं ठरलंच ना, तर माणूस हा त्याच्या मूळ अस्मितेपासून दुरावला गेला, माणुसकीच्या मातीपासून दुरावला गेला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी घासातला घास बाजूला काढून ठेवून शेजाऱ्याच्या घरी वाटीभर भाजी देणारी ती पिढीच ना जणू मुळातच थकली गेली. रोज सकाळी शिळा भात आणि चपाती कचरा कुंडीत टाकताना याचीच गरज रस्त्यावरच्या एका उपाशी लेकराला असेल असा विचार जेव्हा तुम्हा आम्हाच्या मनात येत नाही ना, तेव्हा वाटायला लागतं ही माणुसकी कुठं ना कुठं हरवत चालली. अहो, जग पण किती पटकन बदलते बघा ना. म्हणजे आधीच्या काळी माणसाने माणसासाठीच जगावे हाच खरा धर्म होता. सतवन कार्य पराव वृक्षाह या संस्कृत ओळींचा अर्थ असा की झाड सावली देतात, नद्या पाणी देतात, गाई दूध देते, त्याचप्रमाणे माणूसही माणसासाठीच जगायचा. पण आजकालचा माणूस स्वार्थाच्या वादळात पार वाहून गेला, अंधकाराच्या अंधारात पार हरवून गेला. रोज सकाळी जेव्हा हा विचार येत नाही की आपण एवढं पाणी वायाला घालतो, एवढं अन्न वायाला घालतो, याचीच गरज कुणातरी दुसऱ्यांना असेल, तेव्हा ही माणुसकी खरंच असं वाटायला लागतं ही माणुसकी कुठं ना कुठं हरवत चालली. अहो, नातेवाईकांमध्ये आजकाल प्रेमापेक्षा जास्त व्यवहार वाढत चालला. एखाद्याच्या घराच्या दारी जर उपाशी माणूस आला तर त्याला देण्यासाठी 2 घास मिरची भाकरीचे नाही, पण वायफळ देखाव्यासाठी उधळायला हजारो रुपये मात्र आहे. अहो, रस्त्यावर एखादा अचानक अपघात जरी घडला तरी गर्दी जमा व्हायला साधा 1 मिनिटही लागत नाही, पण त्याच्यामधून मदतीचे हात किती देतो. आणि हो, उरलेले हात देणार तरी कसा ना, ते तर खिशामधून मोबाईल काढून प्रेक्षेपण करण्यात मग्न असतात. आणि म्हणूनच हा विषय मला आज ह्या व्यासपीठावर मांडण्याची गरज भासली. मान्य आहे मला निसर्गात इतर प्राण्यांसारखा मनुष्यही स्वार्थीच आणि त्यांनी असावंच बरं का, पण निदान स्वतःचं भागल्यावर उरलेलं दुसऱ्यांना देण्याची दानत ही माणूस सोडून सगळ्या प्राण्यांमध्ये असते. जसं की जंगलाचा राजा सिंह स्वतःचं पोट भरलं की उरलेली सगळी शिकार इतर प्राण्यांसाठी जशीच्या तशी सोडून देतो. पण काय मित्रांनो, आज एवढं सगळं जरी असलं ना तरी आपल्याला माणसांच्या भयान गर्दीत माणसाला शोधावंच लागेल आणि त्याची सुरुवात आपण आपल्या अंतःकरणापासून आधी केली पाहिजे. जाती धर्माच्या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना, तिकडे सापडेल आपल्याला ही माणुसकी. रस्त्याच्या चौकात जेव्हा एखादा लहान मुलगा भीक मागताना दिसेल, त्याच्या हातात जो पहिल्यांदा पाटी पेन्सिल ठेवेल ना, तिकडे सापडेल आपल्याला ही माणुसकी. जेव्हा प्रत्येक घर स्त्री जन्मासाठी सज्ज असेल तेव्हा सापडेल आपल्याला ही माणुसकी.
जेव्हा एखादं झाड विनाकारण तोडण्यात येत असेल, त्या झाडाला जो स्वतःच्या लेकरासारखं कवटाळून उभा असेल ना, तिकडे सापडेन आपल्याला ही माणुसकी. जेव्हा जाती धर्माचे हे नावं सगळे बाजूला ठेवून सगळे एकत्र रोवले जातील, तेव्हा खऱ्या अर्थाने उगवून येईल माणुसकी. आणि त्याच्यानंतर मलाच काय, कुणालाच ह्या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरजच पडणार नाही, कारण त्यानंतर गर्दीही असेल, पण ती फक्त माणुसकीच्या माणसांची. माणुसकी हा 4 अक्षरांचा शब्द, बोलायला जितका सोपा, ऐकायला तितकाच सरळ. तर माणुसकीच्याही पुढे जाऊन आपुलकीने जगायचं असतं. ज्याचं कुणी नसतं त्याचं आपण व्हायचं असतं. शेवटी एवढंच म्हणेन, सोनं चांदी हिरे मोती याची किंमत जगाला कधीच कमी होणार नाही, पण जर माणुसकीसारखा हा मौल्यवान खजिना हरवला ना, तर माणूस हा केवळ यंत्र मानव बनून राहील. म्हणून चला आज आपण सगळे मिळून माणुसकीची मशाल पेटवूया आणि या जगाला पुन्हा एकदा दया, करुणा आणि आपुलकीने उजळूया. धन्यवाद.